ऑलराईट, सो सगळ्यांना हे तर माहीतच आहे की बेसिकली पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांना रिपेल करतात, तसेच निगेटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेससुद्धा एकमेकांना रिपेल करतात. ऑन दी अदर साईड, when you talk about positive and negative charges or negative and positive charges, ते नेहमी एकमेकांना अट्रॅक्ट करतात. बट हॅव यू एव्हर थॉट की हे जे अट्रॅक्शनचा फोर्स आहे किंवा रिपल्शनचा फोर्स आहे, हा ॲक्च्युली जो फोर्स असतो हा किती असतो? आओ चलो कुछ नया सीखे. So, welcome everyone to Inspire Physics Classes presents #ThePhysics Game Show, a concept where you get the feeling of watching a show, playing a game, and of course learning something new. And this is the second episode. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत कुलम्स लॉ बद्दल. सो ॲज युजल आजच्या पण एपिसोडमध्ये टोटल 3 लेवल्स आहेत. 3 लेवलपैकी जो पहिला लेवल असणार आहे, तुम्हाला त्या पहिल्या लेवलमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल, ज्या इन्फॉर्मेशनचा वापर करून तुम्हाला पुढच्या 2 लेवल्समध्ये काही चॅलेंजेस येतील, त्यांना तुम्हाला फेस करायचं आहे. सो विथ दॅट बिंग सेड, लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, तुम्हाला 2 गोष्टी जे माहिती झालेल्या आहेत की लाईक चार्जेस जे असतात ते नेहमी रिपेल करतात. लाईक याचा अर्थ पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकांना रिपेल करतील किंवा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना रिपेल करतील. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. अनलाईक याचा अर्थ पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ॲज सिम्पल ॲज दॅट. इथे काही मोठी प्रॉब्लेम नाही. सो आता आपला क्वेश्चन हा होता की हे जे अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा फोर्स किती असतो. तर पहिली गोष्ट, हे अट्रॅक्शनच्या किंवा रिपल्शनच्या फोर्सला आपण एक नाव देऊन टाकूया आणि त्याला म्हणूया आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह सुद्धा असू शकतो किंवा रिपल्सिव्ह सुद्धा असू शकतो. ओके, सो हा जो फोर्स आहे याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल कुलम्स लॉच्या अकॉर्डिंगनुसार. सो नाव द क्वेश्चन इज, कुलम्स लॉ आहे काय? तिथं जाण्याच्या अगोदर 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतील ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, आणि लेट्स टॉक अबाउट दे. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, कुलम्स लॉ शिकण्याच्या अगोदर तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणं म्हणजे काय आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणं म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. सो लेट्स टॉक अबाउट व्हॉट डज इट मीन बाय डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो सिम्पल लँग्वेजमध्ये मी लिहू शकतो समथिंग लाईक दिस: ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. तर ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ होतो की जर, आता इथं थोडंसं लक्ष द्या, जर एक वाढलं तर दुसरं वाढतो. हे सिम्पल लँग्वेजमध्ये म्हटलं जाते, बट मी ह्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहोत. सो प्लीज लिसन केअरफुली. होते काय, जर बी क्वांटिटी वाढली तर त्याचप्रमाणे ए क्वांटिटी वाढेल. जर बी क्वांटिटी कमी झाली तर त्याचप्रमाणे ए क्वांटिटीसुद्धा कमी होईल. होप यू गेट दॅट. ह्याला समजवण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. लेट अस अज्युम की आपल्याजवळ एक इक्वेशन तयार करूया आपण की प्राइस ऑफ कार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, लेट अस से, नंबर ऑफ सीट्स. त्याला वाचाल कसं? प्राइस ऑफ कार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, या साईनला तुम्ही म्हणशाल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ सीट्स. याचा अर्थ काय की जर नंबर ऑफ सीट्स जास्त असतील तर त्या कारची प्राइस ऑफकोर्स जास्त असेल. लेट अस अजून एका कारमध्ये 4 सीट्स आहेत, त्याची काहीतरी प्राइस असेल. जर तुम्ही 6 सीटर कार घेण्याचा ऑप्ट केला तर त्यावेळेस तुम्हाला त्याची प्राइस 4पेक्षा जास्त असणार आहे. यू गेट दॅट आयडिया? 6 साठी जास्त असेल, 7 साठी त्याच्यापेक्षा जास्त असेल, 8 साठी त्याच्यापेक्षा जास्त असेल. यू गेट द आयडिया? जर नंबर ऑफ सीट्स कमी असतील तर त्या कारची प्राइस पण कशी असणार आहे? कमी असणार आहे. ग्रेट. नाव अजून एक रिलेशन बघूया आपण. प्राइस ऑफ कार इज, मी 1 लिहिलो, ठीक आहे. लेट अस से टाइम. सो प्राइस ऑफ कार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 टाइम. याला तुम्ही अशा प्रकारे वाचू शकता किंवा 1 आपण सरळ म्हणूया इन्व्हर्सली. सो आय कॅन से दॅट प्राइस ऑफ कार इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 टाइम. नो, प्राइस ऑफ कार, पुन्हा लक्ष द्या, प्राइस ऑफ कार इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. इन्व्हर्सली म्हणते की साथ आता फक्त तुम्हाला खालची गोष्ट म्हणायची जे काय असणार आहे. सो प्राइस ऑफ कार इज
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाईम. इथं प्राइस ऑफ कार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ सीट्स. आय गेस हे समजलं असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनलला कसं वाचायचं. ग्रेट. सो प्राइस ऑफ कार या जर टाईमला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर याचा अर्थ होईल हे की जर तुम्ही जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं आता जे प्राईस असेल ते वाढणार नाही, ते कमी होईल. जर ही क्वांटिटी वाढली तर ही क्वांटिटी कमी होईल. कसं काय? बिकॉज दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जर हे यू गेट दॅट आयडिया राईट. जर ही क्वांटिटी कमी झाली तर ही क्वांटिटी वाढेल. त्याला समजण्यासाठी तुम्ही म्हणू शकता की एखादी कंपनीची कार आहे, लेट अस अज्युम टाटा कंपनीची एक कार आहे. ओके. सो टाटा कंपनीची कार घेतलं, त्याच्यानंतर 1 वर्ष झालं. जसं 1 वर्ष झाल्याच्यानंतर त्याची प्राईस काहीतरी कमी झाली. 2 वर्ष झाले, त्याच्यानंतर अजून प्राईस कमी झाली. 3 वर्ष झाले, अजून प्राईस कमी झाली. यू गेट द आयडिया राईट. सो जसं जसं टाईम वाढत जाईल तसं तसं त्याची प्राईस काय होत जाईल, कमी होत जाईल. तर इथं प्राईस ऑफ कार आणि टाईम हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. होप यू गेट दॅट आयडिया. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल जर मी ह्याला लिहिशाल, तुम्ही ह्याला वाचाल काय, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, आणि ह्याला वाचाल ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. आय होप हे सगळ्यांना समजलं असेल. नाव पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीसारखी गोष्ट आहे जे मला वाटते सांगणं गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन ती गोष्ट कन्फ्यूज करू शकते. सो लेट्स टॉक अबाउट इट फर्स्ट आणि नंतर आपण पुढे जाऊया. तर हे तर सगळ्यांना माहीत झालं की नंबर ऑफ सीट्स जास्त असतील तर प्राईस जास्त असेल. तर इथं एक हलकासारखा कन्फ्यूज करणार आम्ही, तर प्लीज थोडासारखं कॉन्सन्ट्रेट करा. क्वेश्चन हा आहे की अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन कोणा कारची प्राईस जास्त असेल, ज्याच्यामध्ये 6 सीट्स आहेत का ज्याच्यामध्ये 4 सीट्स आहेत. तर ऑब्व्हियसली तुमचा आन्सर असेल की सर 6 जिथं सीट्स आहेत तिथं प्राईस जास्त असायला पाहिजे. ॲक्च्युली नो. झालं काय की जिथं 4 सीट्स आहेत तिथं त्या कारची प्राईस जास्त होती. अँड नाव तुम्ही विचारशाल असं कसं काय झालं. कारण तिथं एक छोटीसारखी गोष्ट चेंज झाली. ठीक आहे. तिथे एक छोटीसारखी गोष्ट चेंज झाली. ठीक आहे. ते काय झालं मी तुम्हाला सांगतो. हे जी कंपनीची कार होती हे का अलग कंपनीची होती आणि हे होती खटारी, आय मीन फरारी कंपनीची कार, राईट. तर इथं बेसिकली जर कंपनी चेंज झाली तर हे इक्वेशन चेंज व्हायला लागलं. तर आपल्याला त्या कंपनीला आपण काय करून टाकूया, कॉन्स्टंट करून टाकूया. ठीक आहे. सगळ्यांना कन्फ्यूज झाला असेल. येस, मुद्दा म्हणून केलं मी. थोडं लक्ष द्या प्लीज. तर झालं काय, जर नंबर ऑफ सीट्स वाढल्या तर प्राईस वाढली, लेकिन हे इक्वेशन तेव्हाच लागू होईल ज्या वेळेस एक गोष्ट कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि इथं कॉन्स्टंट काय ठेवणार आपण, थ्रू आउट द इक्वेशन आपण कॉन्स्टंट ठेवणारा कंपनी. लेटेस्ट अज्युम एक कंपनी घ्या. लेटेस्ट अज्युम चिंटू म्हणला हुंडाची कार घ्या सर, ह्युंडे कंपनीची कार. ओके. सो ह्युंडे कंपनीची कार घेतल्या आणि सगळ्या ह्युंडेच्या कारसाठी आपण ही इक्वेशन अप्लाय करणार. सो आता तुम्ही 4 सीट एक घेणार आणि 6 सीटची कार आहे आणि 7 सीटची कार आहे. आता माझा क्वेश्चन सिंपल आहे की कोण्या कारची प्राईस जास्त असणार. इथं कमी सीट्स, प्राईस कमी आहे. थोडी नंबर ऑफ सीट्स इथं जास्त असतील तर इथं प्राईस ह्याच्यापेक्षा जास्त असेल आणि इथं प्राईस ह्याच्यापेक्षा जास्त असेल. आय होप हे सगळ्याला थोडं समजायला असेल की कोणतंही इक्वेशन ते डायरेक्टली असो किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असो, हे अप्लाय करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी कॉन्स्टंट ठेवावं लागेल. आय होप हे सगळ्याला समजायला असेल. तर ह्याला मी पुढे थोडंसं कसं लिहिणार आता लक्ष द्यायचं. मला ह्याला लिहिता येते ए इक्वल्स बी आणि इथं हे करण्यासाठी मला काही ना काहीतरी कॉन्स्टंट ठेवावं लागेल. ह्याला पुढे काहीतरी लिहिता येईल मला सांगा. बिलकुल कमॉन. ए ह्याला मी चेंज करून इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/. तर आय होप हे सगळ्याला समजलं असेल. जस्ट छोटासारखा देखील अजून काही कन्फ्युजन असेल तर ह्याला वाचाल ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. ह्याला वाचाल ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. ओके. आणि इथं ह्याला पुढे लिहिता येते ए या इक्वेशनला ह्या अल्फाला काढून किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनला काढून तुम्हाला लिहिता येते इक्वल टू कॉन्स्टंट आणि इथं पण सुद्धा इक्वल टू कॉन्स्टंट. कारण आतापर्यंत सगळ्याला माहिती झालं असेल की जर कोणाला डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, बाकी काहीतरी तिथं कॉन्स्टंट असायला पाहिजे. आय होप हे सगळ्याला समजलं असेल. नाव लेट्स टॉक अबाउट कुलम्स लॉ. सो कुलम्स लॉ काय सांगते की जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, जो की आपण बघितलेला अगोदर, जो अट्रॅक्टिव्ह असू शकतो किंवा रिपल्सिव्ह असू शकतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, जे 2 चार्जेस असतील त्यांच्या प्रॉडक्टला. लेट मी एक्सप्लेन. इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे. चार्जला आपण डिनोट करतो Q1. हा पहिला चार्ज Q1, हा दुसरा चार्ज Q2.
ग्रेट. आणि या दोघांच्या मध्ये काही डिस्टन्स असेल, लेट अस अज्युम हे डिस्टन्स आहे आर. गुड. तर आता कुलम्स लॉच्या अकॉर्डिंग जे एफ आहे, एफ म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, Q1ला, Q2ला, का दोघांच्या बेरजेला, का दोघांच्या प्रॉडक्टला. तर आन्सर आहे हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q1 आणि Q2च्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2. राईट. याचा अर्थ जर प्रॉडक्ट जास्त असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जास्त असेल, प्रॉडक्ट कमी असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कमी असेल. ग्रेट. नाव इफ आय से, नाव पुढे जाऊया. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जे आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणते साथ तुम्ही असं काहीतरी लिहून टाकणार आणि जे काय असेल ते आता खाली असणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, त्या दोघांच्या मधला डिस्टन्स जो आहे, तो दोघांच्या मधला जो डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस त्याच्या स्क्वेअरला. तर मी ते लिहू शकतो एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर हा आहे बेसिकली कुलम्स लॉ. ह्याला पुढे काय लिहिता येईल बघूया आपण. सो मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणून टाकतो, ह्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आणि जर मी याला दोघांना कंबाईन करून लिहिलं तर एफ इज, लक्ष द्या, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 आणि अपॉन लिहून टाकूया आपण आर स्क्वेअर. कोई प्रॉब्लेम नाही यहाँ पर. बढिया. आठवण करा, थोड्या वेळा अगोदर आपण शिकल्या की ह्याला काढण्यासाठी ह्याला काढून इक्वल टू काहीतरी लिहितो आपण, आणि ही इक्वल टू असते बिलकुल सम कॉन्स्टंट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. हे बेसिकली या फॉर्म्युलाचा वापर करून आपण फाइंड करू शकतो एफ. एफ काय आहे सांगा. एफ आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, जे अट्रॅक्शनचा पण असू शकते किंवा रिपल्शनचा पण असू शकते. आता तुमच्या मनात एक क्वेश्चन यायला असेल की हे कॉन्स्टंट काय आहे. ठीक आहे. तर हे कॉन्स्टंट कुलम बाबांनी खूप सारी रिसर्च केली, कुलम बाबा की जे, आणि त्या रिसर्चच्या अनुसार काही गोष्टी त्यांनी सांगितल्या ते आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तो पुढे जाऊया. ऑलराईट. तर मी एकदा इक्वेशन पुन्हा लिहून टाकतो. एफ इक्वल्स, सांगा काय लिहिलं होतं आपण. एफ इक्वल्स कॉन्स्टंट, बिलकुल, Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आता इथं थोडंसं लक्ष द्या. हे जे कॉन्स्टंट आहेत, कुलम साहेबांनी त्यांना काहीतरी सांगितलं आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला लिहायची आहे. तर ते असते, घाबरू नका इथं बघून, हे असं काहीतरी लिहिणार आपण. तर हे एफ ला एफ आहे आणि हे Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर ॲज इट इज आहे. हे कॉन्स्टंट सांगितलं त्यांनी 1 अपॉन समथिंग. ह्याला काय वाचायचं आहे, 1 अपॉन 4. हे सगळ्यांना माहिती आहे, पाय. हे नवीन टर्म तुमच्यासाठी आहे. तर हे असं काहीतरी असते, ह्याला म्हणतो आपण पेप्सिलॉन. पेप्सिलॉन नाही, ओके, एप्सिलॉन. ठीक आहे. तर हे एप्सिलॉन आहे. आणि जर असं आपण लिहित असेल तर हे अगोदर झालं तुमचं, सॉरी, एप्सिलॉन. आणि हे जे आहे 0, ज्याला आपण नॉट म्हणतो. नॉट मतलब 0. हे नॉट वेगळं आहे. ठीक आहे. हे नॉट याचा अर्थ डिजिट डिनोट करतो आपण 0. जस्ट लक्षात असू द्या. ओके. बॅक टू द डिस्कशन हे. तर हे जे फॉर्म्युला आहे, थोडंसं मला माहीत आहे, थोडंसं काही परेशानी होईल स्टार्टिंगला, बट नंतर हे सोपं वाटायला लागेल. तर बस घाबरू नका. तर कुलम साहेबाची काही मेहनत होती, त्यांनी सांगितलं की या कॉन्स्टंटच्या जागी असं काहीतरी ठेवून टाका. तर बस आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे कॉन्स्टंट जे असते ते असते, कमान एकदा म्हणून टाका, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट के. हे एप्सिलॉन थोडासा टाईम लागेल. आणि के, जे के आहे ह्याला आपण एक कॉन्स्टंट असतो, ज्याला म्हणतो आपण डाय इलेक्ट्रिक. ओके, डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. अजून एक नाव आहे याला, जे असं काहीतरी असेल, वाचू शकता तुम्ही याला. ह्याला म्हणतो आपण सग्गा परमिटिव्हिटी. सग्गा म्हणजेच रिलेटिव्ह. तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. तर लक्षात ठेवा, के जे आहे ह्याला आपण 2 नावं देतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. बढिया. आता हे जे के आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, हे सगळ्या मीडियमसाठी डिफरंट असणार आहे. आणि मला माहीत आहे आता थोडंसं परेशानी होईल, तर प्लीज अटेन्शन द्यायचं आहे. ते लेटस से माझ्याजवळ चार्जेस जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवले आहेत. तर जसंही तुम्ही चार्जेस पाण्यामध्ये ठेवशाल, लिसन टू दिस केअरफुली, ही केची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होईल. तुम्ही एकदा त्याला रबर्समध्ये ठेवशाल चार्जेस, ठीक आहे, तर त्यावेळेस पुन्हा केची व्हॅल्यू चेंज होईल. के कोण आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, जे सगळ्या मीडियमची काय असते, डिफरंट असते. वॉटरसाठी वेगळी असेल, रबरसाठी वेगळी असेल. काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जे के आहे,
त्याच्यानंतर लेटस अज्युम 2 चार्जेस तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं नाही, रबरमध्ये ठेवलं नाही, लेटस अज्युम ग्लासमध्ये ठेवून टाकलं. ठीक आहे, कळायला अर्थ मी काय सांगण्याचा प्रयत्न करालो? मी सांगण्याचा हे प्रयत्न करालो की जे 2 चार्जेस आहेत ते कधी वॉटरमध्ये असू शकतात, रबरमध्ये असू शकतात, ग्लासमध्ये असू शकतात. हे रबर, वॉटर, ग्लास हे सगळे काय आहेत? मीडियम. बिलकुल सही जा रहे, चलो बढिया. तर मीडियम जर चेंज होत असेल तर मीडियमची जी प्रॉपर्टी असते ज्याला आपण काय म्हणतो, क्या बात, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता जरी समजलं नाही गरजेचं नाही, फक्त लक्षात ठेवा मीडियमची एक प्रॉपर्टी आहे ज्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतो, ज्याला आपण कशानं दर्शवणार, केनं. आणि हे केची व्हॅल्यू सगळ्यांसाठी वेगवेगळी असणार. हे व्हॅल्यू किती असेल ते तुम्हाला पुढे मी सांगाल काय असणार आहे ते. बस लक्षात ठेवा की के रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे, प्रत्येक मीडियमसाठी ते डिफरंट असणार आहे. एक मीडियम जे असेल, आपण मोस्टली सगळे एक्सपेरिमेंट त्याच्यामध्येच करणार, ते असणार आहे एअर. एअरसाठी केची व्हॅल्यू सगळ्यांनी पाठ ठेवा, ती असणार आहे 1. कळालं सगळ्यांना? एअरसाठी फिर से एक बार, एअरसाठी केची व्हॅल्यू म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची व्हॅल्यू किती असते, 1. तर बघा बरं आता हे इक्वेशन काय होईल सांगा मला. घबराना बिलकुल मत, धीरे धीरे जा रहे आपण, थोडा टाइम लगेगा. ओके ग्रेट. सो 1/4πε0 केच्या जागी सोडून टाका Q1 Q2 अपॉन R². तर कुलम्स लॉचे हे 2 फॉर्म्युले आहेत. ही फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला आहे, प्रत्येक मीडियमसाठी असणार. त्याच्यामध्ये के आहे. जर केची व्हॅल्यू नाही, समजून घ्या केची व्हॅल्यू नाही याचा अर्थ आपण किती पुट केले असेल, 1. आणि ही कशासाठी असणार आहे, एअरसाठी. तर आय होप हे 2 इक्वेशन्स सगळ्यांना लक्षात राहतील. ओके, सो मी एकदा पुन्हा सांगून टाकतो इक्वेशन. F इक्वल्स 1/4πε0 के Q1 Q2 अपॉन R². एअरसाठी केची व्हॅल्यू लिहायची गरज नाही कारण ते 1 असणार आहे. सो F इक्वल्स 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². ग्रेट. ह्याच्या टर्म्स समजून घ्या. हे फोर्स असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अट्रॅक्टिव्ह असू शकतो, रिपल्सिव्ह असू शकतो. हे पहिला चार्ज आहे, हे दुसरा चार्ज आहे. या दोघांच्या चार्जमधला हा डिस्टन्स आहे. आणि हे जे 2 चार्जेस ज्या मीडियममध्ये ठेवलेले आहेत त्या मीडियमची कमॉन के काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे. आय होप हे सगळ्याला समजलं असेल. सो या सगळ्या नॉलेजचा वापर करून पुढच्या लेवलमध्ये काही चॅलेंजेस येतील, आपण त्यांना फेस करणार आहोत. सो विथ दॅट बिंग सेड, लेट्स फेस द चॅलेंजेस. नॉलेज आपके पास होना अलग बात है और नॉलेज का यूज करना अलग बात है. अगर आपको लगता है कि आपको लेवल 1 की सभी बातें समझ आ चुकी है तो तैयार हो जाइए लेवल 2 में जाने के लिए, जहां आपको अलग अलग चैलेंजेस का सामना करना होगा. ऑल द बेस्ट.